दंडवत प्रणाम. आज आपण नमस्कार करणार आहोत महानुभावांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलटण येथील श्रीकृष्ण मंदिरातील महत्त्वपूर्ण तीर्थस्थान. त्रेतायुगामध्ये आदिकारण श्री दत्तात्रय प्रभू, द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्ण महाराज आणि कलियुगामध्ये श्री चक्रपाणी प्रभू या तीनही परमेश्वर अवतारांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं असं महत्त्वपूर्ण हे ठिकाण. बाणगंगा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर, या मंदिराला श्री बाबासाहेब मंदिर म्हणून देखील ओळखल्या जातं. ढवळा नगरीच्या सिंगण राजाने या गाभाऱ्यामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या मूर्तीची स्थापना केली. श्री चक्रपाणी प्रभू दररोज सकाळी बाणगंगा नदीवर स्नान करून आल्यावर या ठिकाणी असलेल्या श्रीकृष्ण मूर्तीला फुले वाहतात. हा गाभारा श्री चक्रपाणी प्रभूंच्या श्रीचरण स्पर्शाने पवित्र झालेला असून संपूर्ण गाभारा नमस्कारी आहे. या गाभाऱ्याच्या दारशंका आणि उंबराही नमस्कारी आहे. हे स्थान गाभाऱ्याच्या पूर्व बाजूला आहे. पट्टीशाळेतील 2 खांबामध्ये असलेलं हे स्थान, हे दोन्हीही खांब नमस्कारी आहे. श्री चक्रपाणी प्रभू दररोज दुपारच्या वेळेस या ओट्यावर बसून गावातील महाजन मंडळींना शास्त्रार्थ निरूपण करत असत आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे समाधान करीत. अशा प्रकारे अनेक लीळा तीनही परमेश्वर अवतारांच्या सन्निधानामध्ये या ठिकाणी झालेल्या आहेत. वेळेअभावी त्या आपण आता अभ्यासू शकत नाही, परंतु नंतर आवर्जून या ठिकाणच्या लीळा आपण वाचूयात आणि हे महत्त्वपूर्ण परमेश्वर चरणांकित तीर्थस्थान नमस्कार करत असताना या लीळांचं स्मरण करूया. तर चला, जीवनाला आत्मोन्नतीकडे घेऊन जाण्याकरता परमेश्वर भक्ती करूया आणि परमेश्वराच्या श्रीचरणावरती नतमस्तक होऊया. जय श्री चक्रधर, जय महानुभाव.